माझं ॲक्च्युअलमध्ये लढाईचा माझा काही विषय नव्हता. हे जे मॅच फिक्सिंग चालू आहे हे जनतेला समजत नाही असं कोणी समजू नये असं माझं मत आहे. पुण्यामध्ये जे झालं ते सर्व आमच्या समोर नाटक झालं. आम्ही ते नाटक पाहिलं. आमचं मन दुखावलं आहे, कार्यकर्त्यांचं मन. उमेदवार म्हणूनच त्याला उभं केलं जातं याची मला कल्पना आहे. आणि या सर्व डमी उमेदवार सर्व उभे करण्याचं कारस्थान जे काही केलं आहे ते एकनाथ खडसेंनी केलं. मधून विरोधकांचे लाईट लागले आणि विरोधकांचे लाईट लागल्यानंतर त्यांनी त्यामधून श्रीराम पाटील हा निर्माण आवडण्याचं कारण फक्त काय आहे तर धनशक्ती. मला त्या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल की धनशक्ती मोठी का जनशक्ती मोठी. तो काही निर्णय घ्यायचा असेल तो आदरणीय पवार साहेबांशी चर्चा करून पवार साहेबांना भेटून पवार साहेबांना सांगूनच निर्णय घेईल. एवढं नक्की करायपेक्षा त्यांना बिनविरोधच देऊन द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. नमस्कार, मी विजय वाघमारे. क्लिअर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण भुसावळ शहरात आहोत. भुसावळ शहराचे किंबहुना राष्ट्रवादीतील फायर ब्रँड नेते माजी आमदार संतोष चौधरी यांनी 2 दिवसापूर्वी एक भूमिका घेतली. ती भूमिका थेट श्रीराम पाटील यांच्या विरुद्ध होती. यामागचं नेमकं गणित काय, पडद्याच्या आड काय घडामोडी घडल्या, मुंबईमध्ये नेमकं काय चर्चा झाल्या, संतोष चौधरींनी ही भूमिका का घेतली, त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला उपरा का म्हटलं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण आज थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. भाऊ, नेमकं सर्वप्रथम तर आपलं स्वागत. काय सांगाल नेमकं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मुंबईला बैठक झाली. आपण स्वतः इच्छुक होतात की चर्चेतून आपलं नाव आलं होतं, आणि चर्चेतून जर आपलं नाव आलं होतं तर आपलं नाव नेमकं सुचवलं कोणी होतं? सर्वात अगोदर तर क्लिअर न्यूजचं मी स्वागत करतो. आपण या ठिकाणी भेटायला आलात आणि तुमच्या चॅनलचं नावसुद्धा क्लिअर न्यूज असल्यामुळे मी जे काही बोलेल ते क्लिअरच बोलेल. खरं जर म्हटलं तर नाशिकची जी मीटिंग आहे त्या नाशिकच्या मीटिंगला मी नव्हतो. आणि नाशिकच्या मीटिंगला त्या दिवशी मी फॅमिलीबरोबर माहूरगडावर गेलो होतो. माझे सूनबाईला, मुलाला आणि फॅमिलीला सर्वांना घेऊन. कारण मुलाच्या लग्नानंतर आमचं जे कुलदैवत आहे तिथे जाणं जरुरीचं. तर त्या दिवशी मी नाशिकला न गेल्यामुळे मला जयंतराव पाटलांचा फोन आला रात्री 10, सव्वा 10 वाजेला. त्यांनी सांगितलं की संतोष भाऊ तुम्ही आले नाही आजच्या मीटिंगला. तर मी सांगितलं त्यांना की मी असं आहे, मी गडावर गेलो होतो आणि त्यामुळे मी येऊ शकलो नाही. तुम्ही म्हटलं तर मी येतो. तर त्या म्हणण्यानुसार त्यांनी बोलवलं आणि मग मी नाशिकला पोहोचलो. तर त्या दिवशी साहेबांची माझी काही भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी. परंतु मग मला त्यांनी तिथून मुंबईला बोलवलं. मग मुंबईला बोलवल्यानंतर आमच्या विविध चर्चा झाल्यात. मग चर्चा झाल्यानंतर ज्या काही सूचना करायच्या असतील, सुचवायचं असेल ते आम्ही सुचवतो. तर यामधून एक तर सर्वात महत्त्वाचं लक्षात आलं की राष्ट्रवादीला एकनाथराव खडसे यांनी फसवलं हे नक्की झालं, हे कन्फर्म झालं. परंतु एका फसवणाऱ्या व्यक्तीबद्दलसुद्धा इतकी सहानुभूती पक्षामध्ये कशी आहे हे मला काही समजत नाही आहे. आता आम्हालासुद्धा असं वाटायला लागलं की आता आपल्याच फॅमिलीतल्या लोकांनी सर्वांनी वेगळ्या वेगळ्या पक्षात राहावं म्हणजे सर्वीकडे चालतं असं होईल. कारण हे जेवढे उमेदवार आहे मी बघताना, आता माझं ॲक्च्युअलमध्ये लढाईचा माझा काही विषय नव्हता. ज्यावेळेस पवार साहेबांकडे मीटिंग होती, मीटिंग चालू असताना पवार साहेबच मला म्हटले की तू का नाही लढत. मग मी साहेबांना सांगितलं तुम्ही सांगा तर मी लढतो. मग साहेबांनी म्हटलं ठीक आहे. मग साहेबांनी आमची 2 नावं फायनल केली, रवींद्र भैया आणि मी. मग आमच्या 2 लोकांमधलाच एक कोणीतरी उमेदवार राहील असं क्लिअर झालं. मग त्या संदर्भात 2-4 मिटिंगा झाल्या अजून. आणि त्यानंतर मग रवींद्र भैयांना जे काही संधी दिली होती, सांगितलं होतं ते रवींद्र भैयांनी नाही सांगितलं किंवा माझ्याकडनं काही जमणार नाही. मग साहेब या बैठकीमध्ये, म्हणजे मी आपल्याला मुद्दामध्ये थांबवतोय की या बैठकीमध्ये आपण दोघं तिघच होतात की जिल्ह्यातील सगळी नेते मंडळी हजर होती? ज्या पवार साहेबांनी मला ज्या बैठकीमध्ये सांगितलं त्यामध्ये आम्ही 5-6 लोक होते
आणि जे जिल्ह्यातली सगळी म्हणजे भरपूरशी मंडळी होती. राष्ट्रवादीतली हो. नेते मंडळी होती, म्हणजे त्यांच्या समोर झालेला हा विषय आहे. हो हो. आणि त्यानंतर तर साहेबांनी सांगितलं की आता रवींद्र भैयांनी नाही सांगितलं आणि 2च नाव होते. मग त्यानंतर मी एकटा शिल्लक राहिलो, तो बाकीचा विषयच नव्हता. बरोबर. मग त्यानंतर खडसेंनीच अजून लोक पाठवणे सुरू केले. मग त्यानंतर सोनवणेला पाठवलं, तोही खडसेचाच मनुष्य. सुनबाईला तिकीट आणणारे सुद्धा खडसेच. आणि आता श्रीराम पाटील जो आहे याला सुद्धा खडसेनीच पाठवलंय. मग आता सर्व मॅच फिक्सिंग चालू आहे. गंभीर आरोप लावत आहे. खरं जे आहे ते खरं सांगतो मी. मला खोटं बोलायची सवय नाही आणि सरळ सरळ स्पष्ट बोलतो मी. मला कोणाला वाईट वाटो का चांगलं वाटो, मला याच्याशी काही घेणं नाही. पण हे जे मॅच फिक्सिंग चालू आहे हे जनतेला समजत नाही, असं कोणी समजू नये असं माझं मत आहे. आणि हे जे काही चाललेलं आहे सर्व मॅच फिक्सिंगमधून चाललेलं आहे. आणि श्रीराम पाटीलचं नाव आल्यानंतर, श्रीराम पाटील तिथे गेल्यानंतर हा कोणाच्या थ्रू गेला, कसा गेला, काय गेला हे सुद्धा पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सर्व लोकांना माहिती आहे. पहिली गोष्ट तर श्रीराम पाटील हा जो व्यक्ती आहे हा रावेर लोकसभा मतदारसंघातला राहणारा व्यक्ती नाही, हा जळगावला राहतो. याची शिफारस करणारे सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघातले नाही. मग रावेर लोकसभा मतदारसंघातले याची शिफारस न करता याची शिफारस कोण करते? तो एकनाथ खडसे आणि अजून त्यांच्याबरोबर जे मिक्स लोक होते की हा डमी उमेदवार असला पाहिजे, ते लोक यांची शिफारस करताय. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट सांगतो की याचं सिलेक्शन जे काही होत आहे ते फक्त पैशावाला म्हणून होतो आहे. मग आता पैसा तर ॲक्च्युअल जर पाहिलं तर पैसा किती पाहिजे? आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे पैसा असलेलाही झाला. मध्ये 1-2 मिनटं परत पुन्हा आपल्याला थांबवतोय की आपण सांगितलं की बुवा खडसेंनी पाठवलेला उमेदवार आहे, जळगावला राहतात. आता ही जी भूमिका आहे तुमची राजकीय पटलाच्या दृष्टीने जर विचार केला तर ही अत्यंत टोकाची भूमिका आहे की तुम्ही तुमच्याच पक्षाचा उमेदवार, तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराविषयी हे संभाषण करताय. याच्यानंतर आपली जी भूमिका घेण्यासाठी आपण एक सोमवारी बैठक बोलवलेली आहे कार्यकर्त्यांची. नाही, हे सोमवारी बैठक आम्ही का बोलवली तर याच्यानंतर पुण्यामध्ये बैठक बोलवली गेली. आणि पुण्यामध्ये बैठक कशासाठी बोलवली गेली? जर का तालुका अध्यक्षांची सर्वांशी चर्चा झालेली होती फोनवर, यांनी फोनवर विचारलं होतं सर्व लोकांना. मग नंतर परत त्यांना बोलवण्याचं कारण काय होतं तर श्रीराम पाटलाला 8 दिवस देऊन त्याला सांगितलं की तुम्ही तालुका अध्यक्षांना मॅनेज करा आणि त्यांना घेऊन या. आणि त्या पद्धतीने मग सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी बाकीचं काय करा. आणि तिथे सर्व जे काही पुण्यामध्ये जे झालं ते सर्व आमच्या समोर नाटक झालं. आम्ही ते नाटक पाहिलं आणि नाटक पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं की ठाण्यामध्ये मॅच फिक्सिंग झाली. आणि त्या ठाण्यामधून जे काही गोष्टी असतील त्या सर्व जनतेला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आमचं मन दुखावलं आहे, कार्यकर्त्यांचं मन दुखावलं आहे. जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं पुण्याच्या मिटिंगमध्ये की मला नाही दिलं तरी चालेल, रवींद्र भैयाला द्या, रवींद्र भैयाला नाही दिलं तरी चालेल, एखाद्या साध्या तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला दिलं तरी चालेल, परंतु श्रीराम पाटील या व्यक्तीला देता येणार नाही आणि याला देऊ नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी एका महिन्यात 3 पक्ष बदलवलेत. आणि तो आज कुठे, उद्या कुठे, परवा कुठे. आणि निवडून तर यायचा विषयच नाही. तो मॅच फिक्सिंगमधला त्याचा निवडून कसा येणार? कारण त्याला उभं करायचं कारणच हे आहे की डमी उमेदवार म्हणूनच त्याला उभं केलं जातं याची मला कल्पना आहे. आणि या सर्व डमी उमेदवार सर्व उभे करण्याचं कारस्थान जे काही केलं आहे ते एकनाथ खडसेंनी केलेलं आहे. भाऊ, माझा थेट तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुमची नाराजी आहे की तुम्हाला हो सांगून नंतर नाही सांगण्यात आलं म्हणून नाराजी आहे? मला हो सांगून नंतर मॅच फिक्सिंग वाल्यांच्या माध्यमातून मला नाही सांगण्यात येत आला आहे, ती नाराजी मी नाही. म्हणजे तुम्हाला जर उमेदवारी पहिल्याच याच्यात, म्हणजे तुम्ही जसंही सांगितलं की मग माझा आता काही विषय नव्हता निवडणूक लढण्याचा,
बरं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी जो तुमचं स्वागत केलं भुसावळमध्ये आल्यानंतर, ही एक मोठी चूक ठरली तुमची. त्या कार्यकर्त्यांनी जो जल्लोष केला आणि जे मोठ्या प्रमाणात 10-12 हजार लोक घ्यायला आले, ते चूक माझी नाही किंवा कार्यकर्त्याची नाही, त्यांचा तो उत्साह होता. पण त्याच्यामधून विरोधकांचे लाईट लागले आणि विरोधकांचे लाईट लागल्यानंतर त्यांनी त्या हिच्यामधून श्रीराम पाटील हा निर्माण झाला. भाऊ, आणखी एक आता विषय की जसं तुम्ही सोमवारी तुमची भूमिका जाहीर करणार आहात, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहात, कौटुंबिक पातळीवरही तुमच्या बंधूंसोबत तुमची या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, माझी कौटुंबिक पद्धतीने अजून चर्चा नाही. माझं कुटुंब म्हणजे सर्व कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. आणि रावेर लोकसभा मतदारसंघातले जे काही कार्यकर्ते असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, काँग्रेसचे असतील, उद्धव ठाकरे साहेबां गटांचे असतील, सर्वांशी विचारविनिमय चर्चा करून आणि प्रहार जनशक्ती असेल किंवा अजून समविचाराचे जे लोक असतील त्यांच्याशी सर्वांशी चर्चा आणि सर्वांचे सल्ला आणि सर्वांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाचे विचार ऐकून मग काय डिसिजन घ्यायचं ते आम्ही डिसिजन घेऊया. नाही, मी कुटुंबाचा विषय मी याच्याकरता बोललो की तुमचे जे बंधू आहेत ते प्रहारचे समजा जिल्ह्याचे नेते आहेत. हो. आणि तुम्ही आता बोलण्याच्या वगत प्रहारचा विषय आला तर त्या अनुषंगाने मी विचारलं की कौटुंबिक पातळीवर ही काही चर्चा झाली का? नाही, कौटुंबिक याच्यावर काही लढाईच्या बद्दल काही चर्चा अजून झालेली नाही. कारण अनिल भाऊंनी जाहीर केलं की जे माझे बंधू भूमिका घेतील त्या भूमिकेला माझं पूर्ण समर्थन आहे. हो, तर ती भूमिका घ्यायला अजून वेळ आहे. कारण जोपर्यंत कार्यकर्त्यांचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेत नाही किंवा त्यांचे काय विचार आहे, कशा पद्धतीने आपण लढू शकतो. कारण कसं आहे की जर लढायचं म्हटलं तर आम्हाला डावलण्याचं कारण फक्त काय आहे तर धनशक्ती. आणि मग आम्हाला त्या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल की धनशक्ती मोठी का जनशक्ती मोठी. तर त्या माध्यमातून आम्ही त्या पद्धतीने आता कार्यकर्त्यांचं मीटिंग झाल्यानंतर मग त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका जाहीर करू. हो, आपल्या बोलण्यातून एक जोश दिसतोय, काहीतरी निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आपण पोचला आहेत का? नाही, अजून नाही. मी आणि जे काही मानसिकता असेल तर मी क्लिअर सांगतो की कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर, सर्वांचे विचार ऐकल्यानंतर सुद्धा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आदरणीय पवारसाहेबांशी चर्चा करून, पवारसाहेबांना भेटून, पवारसाहेबांना सांगूनच निर्णय घेईल एवढं नक्की. आता हेच खडसे बोलले होते की मी पवारसाहेबांना सांगून पवारसाहेबांची चर्चा करूनच निर्णय घेईल. तुम्ही तेच म्हणतायत. आता विषय असा आहे की पवारसाहेबांनी, म्हणजे तुम्ही सांगितलं की बा खडसेंनी फसवणूक केली, पण खुद्द पवारसाहेब म्हणतात, म्हणजे सतीशांनाही बोलले की बा पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केली, पण खुद्द पवारसाहेबांनी सांगितलं की बा ते मला भेटून गेले, त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि मी त्यांना हो म्हटले. एवढंच नव्हे तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा नाही दिला तरी चालेल. म्हणजे एकीकडे आपलं दोघं नेत्यांचं म्हणणं असं आणि एकीकडे पवारसाहेबांची ही भूमिका. पण एवढंच करायपेक्षा त्यांना बिनविरोधच देऊन द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. मी जे मांडेल भूमिका ते मी स्पष्ट मांडेल आणि मी अशी फसवणुकीचं काम कधी करणार नाही किंवा आता काही सांगेल आणि नंतर काही बोलेल असं नाही. मी साहेबांशी त्या संदर्भात चर्चा करेल आणि काय लोकांचं म्हणणं आहे त्या सर्व विषयावर चर्चा करून मग मी निर्णय जाहीर करेल. पण साहेबांशी चर्चा करणार. तुम्ही साहेबांशी चर्चा करणार, तुमची नाराजी जाहीर झालेली आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि साहेबांसमोर परत भूमिका मांडून परत व्यक्त करेल आणि साहेबांना शेवटपर्यंत विनंती करेल की ही विनिंग सीट आहे, तुम्ही मला संधी द्यावी, ही मागणी माझी राहीलच. तुमची नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली आहे. मध्यंतरीच्या 2-3 दिवसापासून सतत माध्यमात बातम्या येत आहे, टी व्हीवर दाखवलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींकडून तुमच्याशी काही चर्चा, तुमची काही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला? माझी आणि जयंतराव पाटलांची चर्चा चालू आहे रेग्युलर, 1-2 दिवसाआड 1-2 दिवसाआड. पण मी जसं सांगितलं, मी त्यांच्या कानावर सुद्धा टाकलं की बाबा 15 तारखेला असा असा मेळावा आहे, त्यानंतर मी मुंबईला येतो, मग आपण चर्चा करूया, असं मी त्यांच्या कानावर टाकलेलं आहे. नाही, मी तुमच्या चर्चेचा संपूर्ण तपशील नाही विचारणार, परंतु आपण ज्याला म्हणतो की तुमच्या नाराजीच्या
विषयावरून ज्या प्रमुख 2-3 मुद्द्यांवर तुमची काही चर्चा झाली असेल त्या मुद्द्यांविषयी मला जाणून घ्यायचं. नाही, मुद्दे भरपूर आहे आणि ते जे मुद्दे आहेत जे सांगता येतील ते सांगावे. नाही, एकही मुद्दा सांगण्यासारखा नाही, कारण ते सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट मी सांगावं असं मला वाटत नाही. बरं, मी आपल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात येतो. सोमवारच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जर वेगळा काही आग्रह धरला तर संतोष चौधरींची भूमिका काय असेल? कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, त्यांचं धरायचा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या भरोशीच आम्ही निवडणूक लढणार आहोत. कारण कार्यकर्त्यांच्या भरोशीच विजय मिळवता येतो. स्वतःच्या याच्यावर किंवा पैशावाल्याच्या याच्यावर होता येत नाही. म्हणजे आता समोरचा व्यक्ती किती बी पैशावाले असू द्या, शेवटी कार्यकर्त्याशिवाय काही होणार नाही आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह जरी केला तर त्यांच्या आग्रहाचा मान त्या ठिकाणी ठेवून साहेबांशी चर्चा करूनच निर्णय घेईल एवढं नक्की. तुम्ही वारंवार म्हणताय साहेबांशी चर्चा करणार, पण मग विषय असा आहे की साहेबांनीच जर तुम्हाला आदेश दिला की संतोष भाऊ तुम्हाला यावेळी पक्षाचं काम करावं लागेल, तर मग काय भूमिका राहील? ते त्याच वेळेस साहेबांना मी स्पष्टपणे सांगेल जे भूमिका असेल ते. मित्रांनो, आपण बघितलं ज्याप्रमाणे संतोष भाऊ जिल्ह्यात प्रख्यात आहेत आपल्या स्पष्ट वक्तपणासाठी. त्यांनी या मुलाखतीत काही गोप्यस्फोटी केलेल्या आहेत. या सगळी मुलाखत बघितल्यानंतर आपल्याला नेमकं काय वाटतं की संतोष भाऊंनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे? संतोष भाऊंनी पक्षाचा आदेश पाडला पाहिजे, संतोष भाऊंनी अपक्ष उमेदवारी लढली पाहिजे, संतोष भाऊंनी वेगळी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे? आपल्याला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.